हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आहे ना आज पिझ्झा बनवणार होते आणि एकदम वेगळा, म्हणजे तुम्ही आहे ना डॉमिनोजचा पिझ्झा तर विसरूनच जाल, एवढा मस्त असा पिझ्झा होतो. तर त्यासाठी इथे मी बाहेर आले होते. तर बघितलंय की खूप जण आहे ना पिझ्झा घरी ट्राय करतात, पण बाहेर जसा लागतो ना तसा आपला होत नाही. त्याची बरीच कारणं आहेत. तर इथे मी तुम्हाला आता दाखवते की याच्यामध्ये आहे ना एक सॉफ्ट चीज असतं, म्हणजे क्रीमी चीज असतं. ते खूप महत्त्वाचं आहे पिझ्झा जेव्हा आपण बाहेरचा खातो तशी सेम टेस्ट येण्यासाठी. तर इथे बऱ्याच म्हणजे व्हरायटी होत्या त्या चीजमध्ये, पण मी आपलं अमूलचंच जे चीज स्प्रेड आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट असं चीज, तेच मी घेतलं आणि बाकीचं बरंच काय काय सामान मी घेतलेलं आहे ऑलरेडी. तर बऱ्याच होममेड पिझ्झामध्ये आहे ना मोझरेला चीज यूज करतात, तर ते देखील चांगलं आहे. पण जर तुम्हाला बाहेरची टेस्ट हवी असेल, म्हणजे पिझ्झा हटचे वगैरे जे पिझ्झा असतात ना त्याची जर चव असेल ना, तर थोडासा चीजमध्ये चेंज केला ना तर इतका मस्त लागतो. तर इथे आहे ना मला पिझ्झा बेसमध्ये म्हणजे फुल व्हीटचा पिझ्झा बेस देखील मिळाला आणि आपला जो मैद्याचा असतो तो देखील, म्हणजे मी दोन्ही देखील पिझ्झा बेस घेतलेले आहेत. पिझ्झासाठी लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि आज आहे ना थोडंसं पिझ्झा पार्टी असा प्लॅन केला जातो, म्हटलं थोडंसं कोल्ड्रिंक देखील घ्यावं. तर पटकन बिलिंग करते आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने पिझ्झा बनवते. थोडासा वेगळा आहे. लास्ट टाईम पण मी एक पिझ्झा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती, पण ती थोडी वेगळी होती. म्हणजे जसं आपण सगळे करतो तशाच पद्धतीने मी देखील पिझ्झा केला आहे, पण आता म्हटलं की थोडासा वेगळा बनवूया. तर जे आपण बाहेर पिझ्झा खातो ना, त्यामध्ये तुम्ही ओलिव्हज आणि हॅलोपिनो बघितले असतील, तर त्या पिझ्झांमध्ये कधीच ते तिखट घालत नाही. तर तिखटासाठी हे जे हॅलोपिनो पेपर आहे ना, ते तिखटच असतं, मिरचीसारखं ऑलमोस्ट. त्यावेळेस आहे ना, मी चीज स्प्रेड न यूज करता हे जे सॉफ्ट क्रीमी चीज आहे ना, ते यूज करणार आहे. सॉस नाही, मेयोनीज नाही, या कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही आहे. तर भाज्यांमध्ये इथे मी बेल पेपर, आपला कॅप्सिकम, कांदा, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, त्यानंतर मशरूम पण होते, पण मी टाकले नाहीत कारण आरुषला आवडत नाहीत. त्याच्यानंतर थोडासा पनीर देखील ॲड केलेला आहे. ज्या काही घरामध्ये सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबत ज्या घेऊन आलेली आहेत त्या देखील. तर या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना, ह्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत एकदम बारीक. तर स्वीट कॉर्न देखील, म्हणजे बेबी कॉर्न देखील तसाच उभा कट करून घेणार आहे. तर आजचा हा जो पनीर आहे ना, तो मला काही बिलकुल आवडलेला नाही. एकदम असं कडक झाला होता, सॉफ्ट टेक्स्चरच नव्हतं. त्याच्यामुळे मी खूप कमी ॲड केलेलं आहे, नाहीतर मग तेवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे आहे ना चव बिघडेल. त्यामुळे मी खूप थोडासा घेतला आणि एकदम बारीक-बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत. तर या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना, आता मी फक्त सॉर्ट करून घेते. म्हणजे आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. आपल्याला थोड्याशा अशा कच्च्याच ठेवायच्या, जसं आपण चायनीजमध्ये वगैरे खातो त्याच पद्धतीने. तर मी ते फक्त थोडा वेळ सॉट करणार आहे. याच्यामध्ये फक्त मीठ ॲड करणार आहे, तिखट नाही. कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की बाहेर जे पिझ्झा बनतो ना त्याच्यामध्ये आपल्यासारखं लाल तिखट
असं काही टाकत नाही. तर म्हटलं आपण वेगळाच बनवूया यावेळेस. तर इथे फक्त मी आहे ना सॉर्ट केलेल्या आहेत भाज्या आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर एक 5 मिनटंच फक्त तेलामध्ये थोड्याशा परतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे. आणि साईडला मी तुम्हाला दोन्ही पिझ्झा दाखवते, म्हणजे जो व्हीट ब्रेड आहे तो आणि मैदाचा, असे दोन्ही पण पिझ्झा बेस मी साईडला घेतलेले आहेत. आता त्यावरती आपण आहे ना सॉस वगैरे जो स्प्रेड करतो ना, तो मी नाही लावणार आहे. मी डायरेक्टली आता याच्यावरती बटर लावून बटरवरती हे जे क्रीमी चीज आहे ना, ते मी लावणार आहे, स्प्रेड करून घेणार आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला सॉस किंवा मेयोनीजची काहीच गरज नाही आहे. डॉमिनोजच्या पिझ्झामध्ये आहे ना, मी असं व्हाईट कलरचं काहीतरी बघितलं होतं. तर मला पहिले वाटलं की ते मेयोनीज आहे. पण नंतर लक्षात आलं की त्याच्यावरती हा जो चीज स्प्रेड आहे ना, जो एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये असतो तो लावलेला असतो. ते मेयोनीज नसतं. जनरली डॉमिनोज चे जे पिझ्झा आहेत ना, त्याच्यामध्ये मेयोनीज हा प्रकार नसतो. तर मला तर म्हणजे हा जो पिझ्झा आहे ना, तो खूप छान लागला. आणि बघा ना, बाहेर आपण जेव्हा पिझ्झा खातो, म्हणजे डॉमिनोजचा पिझ्झा जर बघितला तर त्याच्यामध्ये भाज्या किती कमी असतात आणि ब्रेड खूप मोठा असतो. पण जर हेल्दी पिझ्झा खायचा असेल ना, तर घरीच बनवलेला चांगला असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये आहे ना, आपल्याला जसं हवं आहे तशा आपण भाज्या ॲड करू शकतो. आणि कसं ह्या म्हणजे अशा गोष्टी मुलं खातात आणि त्यासोबत आहे ना, मुलं पण म्हणजे भाज्या देखील त्यांच्या पोटात जातात. हेल्दी भाज्या आहेत आणि ज्या काही पिझ्झामध्ये असतात त्या. तर बघा, मी पिझ्झामध्ये बिलकुल पण काहीच तिखट टाकलेलं नाही आहे. तर हे हॅलोपिनो जे टाकल्यानंतर थोडासा स्पायसी टेक्स्चर येणार आहे आणि त्यानंतर आपण वरून चिली फ्लेक्स ॲड करतो. तर त्याच्याने पिझ्झा तिखट होऊन जातो. तर हे चीज मेल्ट होण्यासाठी आहे ना, थोडा वेळ मी एक 15 सेकंद पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवते आणि त्यानंतर आहे ना, तव्यामध्ये थोडंसं बटर टाकून थोडंसं गरम करून घेते. म्हणजे त्याच्याने आहे ना, जो बेस आहे ना, तो थोडासा कडक होईल, जसा बाहेरचा असतो तसा. कारण आपण जर ओव्हनमध्ये पिझ्झा पूर्ण गरम करून तसाच घेतला तर तो एकदम सॉफ्ट होतो आणि व्यवस्थित कट देखील करता येत नाही. तर इथे फक्त मेल्ट करण्यासाठी आणि त्यानंतर तव्यामध्ये थोडा वेळ म्हणजे खाली थोडासा क्रिस्पी होण्यासाठी मी करते. तर इथे मी तव्यामध्ये बटर टाकून घेतलेला आहे. एक 2 मिनिटंच मी तव्यामध्ये आहे ना, हा जो बेस आहे ना, तो परतून घेते. म्हणजे थोडंसं असं क्रिस्पी टेक्स्चर येईल आणि थोडंसं जे चीज आहे ना, ते मेल्ट होईल. तर असा एक 5 मिनिटामध्ये बनणारा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे. त्यावरती आता थोडंसं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करते आणि पिझ्झा सर्व्ह करायला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी झाल्यानंतर मेन म्हणजे सूप जे घेतलेलं आहे ना मी सरस्वती यंत्राचं, त्याच्याबद्दल मला बऱ्याच कमेंट येत आहेत. म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ बनवलेली आहे, पण तरी देखील परत मला कॉमेंट्स येत आहेत की कुठून घेतलं आहे, कुठून घेतलं. तर म्हटलं आज परत तुमच्यासोबत शेअर करावं. तर ज्यांनी ऑलरेडी व्हिडिओ बघितलेली आहे ना, त्यांनी आत्ता स्किप केली तरी चालेल. कारण आत्ता मी माझे जे फ्रीज मॅग्नेट्स आहेत सगळेच, म्हणजे जे लेसचे वगैरे जे आहेत ना, माझ्याकडे खूप कमी फ्रीज मॅग्नेट्स आहेत. मला खूप जास्त असं क्रेज नाही आहे. संदीपला खूप आवडतात फ्रीज मॅग्नेट्स. ते जिथे जातात तिथून घेऊन येतातच. तर एवढे आता आहेत, तर दाखवते मी तुम्हाला जे काही आहेत ते.
तर हे एक प्लांटर आहे की जे फेक प्लांट आहे मी IKEAमधून घेतलं होतं. मला खूप याचा कलर आवडला होता. तर हे आहे ना फ्रीज मॅग्नेट नव्हतं, पण याला आहे ना मी मागे मॅग्नेट लावून चिटकवून हे फ्रीजला लावलेलं आहे. तर जेव्हा मी जस्ट इथे आले होते ना, तेव्हा मला हे फेक प्लांट्स IKEAमधले खूप आवडले होते. तर तेव्हा मी बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. पण IKEAमध्ये ना कॉस्ट देखील तशीच आहे. पण ठीक आहे. तेव्हा नवीन आल्यानंतर आपल्याला थोडासा क्रेज असतो ना, आणि पुण्यामध्ये तर IKEA नाही आहे. तर ते घ्यायचं होतं म्हणून मग ते घेतलं होतं. त्यानंतर हे जे मॅग्नेट्स आहेत हे संदीपने घेऊन आलेले आहेत. तर याच्यावरती बघा हा डोशाचं इडली सांबार हे इथूनच हैदराबादमधूनच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर साईडला अजून एक डोशाचं आहे. तर हे 2 त्यांनीच घेतलेलं आहेत. हे पाणीपुरीचं हे जे मॅग्नेट आहेत हे सगळे लोकल शॉपमधूनच घेतलेले आहेत, पण हे ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत. तर हे मी 100 रुपयाला वगैरे घेतलेलं आहे. स्प्रूहाला याच्यासोबत खेळायला खूप आवडतं, तर ती घेते. आणि ते बघा हे थोडंसं तुटलेलं आहे. हे सॉफ्ट जे मफिन शेपचं आहे ना, हे देखील मी तिच्यासाठीच घेतलं होतं टॉय म्हणून. तर त्यातलं अजून एक होतं डोनटचं, पण ते आता तिच्या टॉईजमध्ये कुठेतरी गेलेलं आहे. त्यानंतर हे असे जे छोटे छोटे मॅग्नेट्स आहेत हे गिफ्ट मिळालेले आहेत. हे काही मी घेतलेले नाही आहेत. आणि हे ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहेत. मे बी ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी देखील तिथूनच पाठवले असतील. तर हे बघा हे असे छोटे छोटे लेसचे पॅकेट्स आहेत आणि ह्याला आतमध्ये मॅग्नेट आहे. आणि बघा हे असं म्हणजे ओरिजिनल जसं पॅकेट असतं ना तसेच शेपमध्ये आणि इतकं परफेक्टली म्हणजे छान असे बनवलेले आहेत ना, तर हे खूप आवडतात मला. म्हणजे जर मी तुम्हाला हे जवळून दाखवले ना, तर तुम्हाला खरंच वाटेल की हे आपलं ओरिजिनल लेसचं पॅकेट आहे. त्यानंतर ही जी अमूलची दुधाची बॅग आहे ना, ती जशी म्हणजे एवढं डिटेलिंग केलेलं आहे ना, म्हणजे जशी आपलं पॅकेट मिळायचं त्याच्यामध्ये जितके काही डिटेल्स असायचे ना, त्या डिटेल्समध्ये हे जे फ्रीजचे मॅग्नेट्स आहेत ना, ते बनवलेले आहेत. तर कॉस्ट देखील याची तशीच आहे. म्हणजे जर तुम्हाला असे छान हवे असतील ना, तर तुम्हाला थोडीफार तर कॉस्ट त्याच्यासाठी द्यायलाच लागेल. तर बघा छोटे आहेत, पण डिटेलिंग खूप छान केलेलं आहे. तर हे मॅग्नेट्स आहेत ना, स्पृहा देखील खेळते. तर त्यासोबतच ते बघा आईस्क्रीमची ही जी स्टिक आहे ना, ती निघालेली आहे. तर हे एक असं आपलं चोकोबारचं आईस्क्रीम असतं ना, ते आहे. पण खालची स्टिक तुटलेली आहे त्याची. हे जे सूप तुम्हाला दिसतंय फ्रीजवरती लावलेलं आहे, तर हे फ्रीजचं मॅग्नेट नाही आहे. याला मी फ्रीजचं मॅग्नेट बनवलं आहे. तर साईज दाखवते इथे हाताच्या साईजमध्ये, म्हणजे बऱ्यापैकी मोठं असं आहे. तर माझा जो फ्रीज आहे ना, तो छोटा पडतो आहे. तर याच्यावरती हे खूप जास्त मोठं दिसतं. तर याची जागा मी आता बदलणार आहे. ॲज अ फ्रीज मॅग्नेट म्हणून मी हे घेतलंच नव्हतं, पण दुसरा जे सूप आहे ना, ते देखील मला ऑर्डर करायचं आहे. तर ह्याची साईज जेवढी आहे ना, त्याच साईजमध्ये दुसरं अजून पण थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये मला घ्यायचं आहे. तर यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे हे आपलं प्युअर लाकडाचं बनवलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल जसे म्हणजे आपले जे सूप ओरिजिनल जे सूप आहेत ना, तशाच टेक्स्चरमध्ये परफेक्टली असं बनवलेलं आहे. त्याच्यावरती हे जे सरस्वती यंत्र आहे ना, ते वरच्यावर चिटकवलेलं आहे. सूपचा जो शेप आहे तो असा गोलच आहे. तर हे सूप मी म्हणजे कुठलाही ऑफिशियल वेबसाईट नाही, पण स्कूप माय आर्ट म्हणून एक इंस्टाग्राम पेजवरती बघितलं होतं. त्यांची वेबसाईट देखील आहे, तिचा कॉन्टॅक्ट नंबर देखील माझ्याकडे आहे. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे ना, मला काहीतरी 300 रुपयाला रिसीव्ह झालेलं आहे, म्हणजे डिलिव्हरी चार्जेस वगैरे सगळं पकडून. तर साईज परफेक्ट आहे. मटेरियल मला जे हवं होतं तसंच आहे. याला फक्त फ्रीज मॅग्नेट नव्हतं हे. मी याला मॅग्नेटवरती नंतर सेपरेटली चिटकवलेलं आहे. तर तुम्ही देखील असं करू शकता, कारण खूप हलकं आहे हे. हे तुम्ही एका मॅग्नेटवरती देखील चिटकवू शकता, व्यवस्थित बसून जातं. पण आत्ता मात्र माझं जो मिनिएचर सेटसाठी मी एका कबर्ड बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये मला हे लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी आता हे कशा पद्धतीने लावणार आहे. खूप माय आर्ट हे एक इंस्टाग्राम पेज आहे ना, त्यांच्याकडे खूप लघु उद्योग, म्हणजे जे काही असे छोटे छोटे उद्योग, घरगुती जे उद्योग असतात ना, त्यांना जर आपल्याला असं डिलिव्हरीसाठी वगैरे काही करायचं असेल ना, तर तुम्ही नक्कीच खूप माय आर्ट जे पेज आहे ना, त्यांच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी शेअर करते. ज्यांचे असे छोटेफार बिझनेस असतील, म्हणजे लघु उद्योग असतील ना, तर त्यांनी नक्कीच हा पेज फॉलो केला ना, तर त्यांना खूप हेल्पफुल राहील. या सूपसाठी आहे ना, मला परफेक्ट अशी जागा शोधायचीच होती आणि आत्ता मला इतका परफेक्ट ऑप्शन मिळाला आहे. तर इथे सगळे जे मिनिएचर थिंग्स आहेत ना, त्या ठेवलेल्या आहेत. त्यातच आता मी हे जे सूप आहे ना, ते इथे लावून घेणार आहे.
तर वरती फक्त मी जर अजून एक फ्रीज मॅग्नेट आणून चिटकवलं आणि त्याला जर हे मी लावलं ना, तर हे एकदम परफेक्टली इथे बसणार आहे. तर यामध्ये जे दुसरं सूप आहे, जे मी एनग्रेव्ह गिफ्ट्स यांच्याकडून ऑर्डर करणार आहे, त्यांच्याकडून घेतल्यानंतर हे दोन्ही पण सूप आहेत ना, ते मी इथे माझ्या ह्या क्रॉकरी युनिटमध्ये लावून घेणार आहेत. खूप सुंदर असा लुक आहे. जे फ्रीज मॅग्नेट्स आहेत ना, हे मी समोर न लावता साईडला लावलेत, कारण इकडून आहे ना माझ्या किचनची एंट्रन्स आहे. तर एंट्रन्समधून हे जे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत ना, हे दिसायला खूप सुंदर दिसतात. मनी प्लांटच्या कटिंगसाठी ना मी काही प्लांटर्स ऑर्डर केले होते. त्याला मॅग्नेट्स ऑलरेडी होते, पण जेव्हा मी त्याच्यामध्ये पाणी भरत होते ना, तेव्हा ते वजनाने आहे ना बसत नव्हते. तर ते मी आता माझा जो लोखंडी स्टँड आहे ना, त्याला लावून घेतलेला आहे. तर त्याच्यावरती देखील खूप छान दिसत आहेत ते. तर चला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब